काय असं वाटत नाही। आणि म्हणून हा जो काय काल इकॉनॉमिक सर्वे आला अनेक कामं पुढची धरलेली आहेत, त्याला बजेटरी तरतूद आता काय होणार आहे आजच्या बजेटमध्ये लक्षात येईल। आणि एकूणच बघितलं तर हे राज्य कर्जाच्या खाईत घालण्याचं काम या विद्यमान सरकारनं ठेवलेलं आहे। कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र असा म्हणण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे। नाही, मला वाटतं घोषणांचा पाऊस पडणारच आहे, परंतु त्या पावसाचे थेंब सुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, कारण की या पावसाला छत्र्या एवढ्या आहेत। काल आम्ही सांगितलं कमिशनच्या छत्र्या एवढ्या या राज्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत की ते पोचणार सुद्धा नाही लोकांच्यापर्यंत। आणि पोचलं तरी लोकांना माहिती आहे आता हे निवडणुकीपुरता स्टंट हा महायुती सरकार करते याची खात्री लोकांना झालेली आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भात हद्दवाढी संदर्भात आपली भूमिका काय आहे? नाही, आम्ही नेहमीच सांगितलेलं आहे की लोकांना विश्वासात घेऊन ती हद्दवाढ त्या ठिकाणी करावी, कारण की पूर्वी प्राधिकरण झालं त्यावेळी विद्यमान पालकमंत्र्यांनी 500 कोटी रुपये प्राधिकरणाला देतो असं सांगितलं होतं। ते आले नसल्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांच्या मध्ये एक अविश्वासाचं वातावरण आहे। आणि म्हणून राज्य शासनानं या गावांना नेमकं काय देणार आहेत हे जोपर्यंत विश्वासात घेतलं जात नाही तोपर्यंत या गावांच्या संदर्भातले गैरसमज दूर होणं आणि मला वाटते कुणी पुढाकार घेतला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि विश्वासात घेऊन जी भूमिका आहे ती राज्य शासनानं स्पष्ट करावी अशी आमची अपेक्षा असणार। स्थानिक सौमिका महाडिक आणि तुमच्यामध्ये नाही, त्यांना उत्तर द्यायची मला आवश्यकता नाही आहे। धन्यवाद। त्यामुळे बघितले सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केलेली आहे। राज्याला कर्जाच्या दरीमध्ये ढकललेला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि केवळ अर्थसंकल्पामधून किंवा अधिवेशनामध्ये घोषणांचा पाऊस पडणार आहे आणि त्याला कमिशनच्या अनेक छत्र्या आहेत असं देखील आरोप सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे। घोषणांच्या पावसाचा थेंबही जनतेपर्यंत पोहोचणार नाही असंही वक्तव्य सतेज पाटील यांनी काही वेळापूर्वीच केलेलं आहे। अर्थसंकल्पातून फक्त घोषणांचा पाऊस पडेल, मात्र जनतेला काहीच मिळणार नाही असंही ते म्हणाले। काही 4 पैसे मिळाले तर तो विकास दर होत असतो। ज्यावेळेस शेतकऱ्यांना तुम्ही तोट्यातच घालायला निघालेले आहात त्यावेळेस विकास दर कृषीचा वाढूच शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। वाईट, अत्यंत वाईट पद्धतीने हा जरी असेल तर माझं मत असं आहे की उलटा मायनस असणार विकास दर, ही परिस्थिती मागील वर्षाची राहिलेली आहे। सर, महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर गेलेला आहे संपूर्ण मध्ये। तेलंगणा असो, तामिळनाडू असो, गुजरात असो, पुढे आणि महाराष्ट्र थेट 6व्या क्रमांकावर गेला। महाराष्ट्राची परिस्थिती अशी की महाराष्ट्र सध्याचं सरकार गुजरातकडे पाहतं, त्याच्या विकासात त्यांना काय मदत करता येईल हे केंद्राकडे पाहून ठरवतं आणि महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करतंय। वेगळं काय घडणार, असंच घडणार। शेवटचा प्रश्न, तर गुजरातकडे बघून महाराष्ट्राचं सरकार चालवलं जातंय अशी टीका जी आहे ही बाळासाहेब थोरात यांनी केलेली आहे। सरकारनं घोषणा कराव्यात मात्र त्यातून जनतेलाही काहीतरी मिळावं असं देखील टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातोय। तर आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, मात्र त्याआधी आता विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जातेय। सरकारनं भरघोस घोषणा कराव्यात म्हणून मात्र त्यातून जनतेला काहीतरी मिळावं अशी मागणी त्यांच्याकडून केली जातेय। अनेक मवियातील नेते हे आता अधिवेशनासाठी विधान भवनात येत आहेत आणि त्यांच्याकडून आता ही टीका समोर येतेय। काही वेळापूर्वी सतेज पाटील, कोणी लाडकी लेक, लाडका लेक मूर्ख बनवण्याचं काम होईल जाता जाता आणि त्यामध्ये दाखवतील आम्ही काही केल्याचं। 3 महिन्यामध्ये काही देणार नाहीत, 2 महिने शिल्लक राहिलेत, 65 दिवस आचारसंहितेसाठी आजच्यापासून शिल्लक राहिले। या 65 दिवस लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी काहीतरी थातूरमातूर आम्ही फार काही करतो असं म्हणून दाखवतील, काही थातूरमातूर देतील आणि पुन्हा मतं घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील। पण हा बजेट म्हणजे फसवा बजेट असणार आहे। निरोप समारंभाच्या वेळेस हे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न जर करत असाल तर जनता माफ करणार नाही असंही माझं स्पष्टपणे मत आहे। आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असेल, तसंच जे आरोग्य विभागामध्ये काम करणारे सर्व लोक आहेत त्यांना तिथं मदत पगाराच्या बाबतीत आणि वेगळी योजना तिथं आणली गेली पाहिजे।
आणि चोंडी हे जे गाव आहे जिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, तर तिथे खूप मोठा निधी हा विकासासाठी देण्यात यावा असे विविध मागण्या आम्ही करणार आहोत. पण त्या मागण्या फक्त नाहीतर जे बजेटमध्ये सादर केलं जाईल फक्त बातमी व्हावी, नाहीतर हे विधानसभेचं इलेक्शन कसं तरी व्हावं यासाठी न होता खऱ्या अर्थाने ते लागू केलं पाहिजे, लगेच निधी त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी असेल. आज अधिवेशनामध्ये बजेट सादर केलं जाणार आहे आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की मुलींना शिक्षण जे मोफत दिलं जाणार होतं तर ते फक्त मुलींनाच असावं असं आमचं मत नाही. आमचं असं मत आहे की ते मुलांना सुद्धा देण्यात यावं. खरं तर ती योजना जर आज आली मुलींच्या बाबतीतली त्याचं स्वागतच आम्ही करू. पण आमच्या सगळ्यांची मागणी हेही असणार आहे, गरीब कुटुंबातले जे मुलं आहेत आणि ज्यांना कुठे ते प्रोफेशनल कोर्सेस करायचे जे त्यांना परवडत नाही, ते सुद्धा या सरकारने या बजेटमध्ये त्यांच्यासाठी एक योजना आणावी अशी विनंती या ठिकाणी बजेटपूर्वी आम्ही सर्वजण करत आहोत.